तर आज थोडा उशीर झालेला आहे तूप प्यायला. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज पण 120 ml तूप आहे आणि गरम पाणी घेतलेलं आहे. आता पिऊन घेतो मी. आपण हां, उद्या जायचं? नाही आज नाही, उद्या उद्या. अक्कच बरं नाही आलं बरं पण अजून. पण मग अक्का बरं आल्यावर जाणार. तर जसं मी मागच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं की रुद्रन त्याची आई आलेली आहे आणि त्याची आई माझ्या आईजवळ मुक्कामाला थांबली होती. आज दुसरा दिवस आहे आणि रुद्रला आणि त्यांना आज लगेच घरी जायचं आहे. तर इथे ना रुचीने एका झाडाचं फूल तोडलेलं आहे. त्याला भरपूर दिवसानंतर फुलं आलेले आहे, म्हणजे 1 वर्षानंतर याचं डायरेक्ट. तर त्याच्यामुळं मी तिकडं गेलो होतो. साधारणतः असं व्हाईट कलरचं फूल दिसतं आहे, जे की एकदम भारी असतं. सेंट वगैरे काही नसतो याच्यामधून, वास वगैरे काहीच येत नाही, पण एकदम भारी दिसतं. आणि माझी बहीण घरी आलेली तर तिने येता येता केक पण आणलेला आहे आणि तेच खात आहे रुद्र, श्री आणि बाकी सर्व मुलं. आणि मी आता तुम्हाला ते फूल दाखवतो. कांद्यावानी कंद असतो आणि त्याला हे वरती फूल येतं. आता याचं नाव काय हे मला माहीत नाही आहे, पण आपण जे बुके वगैरे देतो त्याच्यामध्ये हे फूल दिसतं आणि जे की एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतं दिसतानाच. आता मला आहे ना गंगापूरला जायचं आहे आणि विशेषतः माझ्या बहिणीला घेऊन जायचं आहे, कारण तिला मला बस स्टॉपला सोडून द्यायचं आहे, जेणेकरून की ती श्रीरामपूरला जाईल. मी बस स्टॉपला जाण्याच्या आधी ना माझ्या बहिणीला आहे ना माझ्या आईला परत एकदा भेटायचं होतं. त्याच्यामुळं परत आलेली ती दवाखान्यामध्ये आणि आता ती बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे, जेवण वगैरे करते आहे. आईला भेटून आम्ही बस स्टँडवर आलो आणि आज आहे ना आषाढी लहानी एकादशी होती. त्याच्यामुळं काय होतं ना, नेवाशाला बऱ्यापैकी मोठं ज्ञानेश्वर महाराजचं मंदिर वगैरे आहे, तर तिथं भरपूर वाऱ्या येतात. त्याच्यामुळं नेवासा ते श्रीरामपूर रोड हा बंद होता. म्हणजे तुम्ही जर नेवासा फाट्यावरून जर श्रीरामपूरला जाणार असेल तर तो रोड बंद होता. म्हणून काय झालं ना, माझी बहीण आहे ना आता जाती आहे बसनीच आणि ती उतरणार आहे नेवासाला आणि नेवासामधून माझे भाऊजी घ्यायला येणार आहे. आता माझा भाऊ पण गेला असता बहिणीला सोडायला, पण आहे ना आता तो रात्री आईजवळच होता आणि आता सकाळीच घरी गेलेला आहे, त्याच्यामुळे तो जात नाही आहे. आणि त्याच्यामुळे माझी बहीण पण म्हणली मी बसनी जाते म्हणे, काही हरकत नाही. पण ती बसनी जाती आता आणि सोबत रुद्र असल्यामुळं काहीच इश्यू नाही आहे. आणि आजकाल फोनमुळे ना सर्व गोष्टी इझी वाटतात, म्हणजे तुम्ही लगेच अपडेट घेऊ शकता, कुठं पोचले कुठं नाही हे सर्व. म्हणून ती बसनी चाललेली. मी हॉस्पिटलमध्ये आलो आणि इथे ना फरच्या पुसलेल्या होत्या, म्हणून मी बाहेर थोडा वेळ थांबलो होतो. आज सुट्टी असल्यामुळे ना बाहेर गर्दी बिलकुल नव्हती, एकदम शुकशुकाट होता. आणि इतर वेळेस ना दवाखान्यामध्ये भरपूर गर्दी असती. तर ही समोरची तुम्हाला लक्झरी गाडी दिसती ना, ही इथल्या डॉक्टरची आहे आणि ही रेंज रोवरची आहे, या कंपनीची आहे, जी की बऱ्यापैकी महाग असते. आणि आज आहे ना माझा स्नेहपानचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळं मला भरपूर त्रास होणार होता, भरपूर लूज मोशन होणार होते. त्याच्यामुळं मला त्रास होत होता, म्हणून मी घरी चाललो होतो. आणि आज आदिवासी दिन पण होता, त्याच्यामुळं हे असे भरपूरसे जे जेनझी आहेत ते झेंडे घेऊन चाललेले होते आदिवासी दिनानिमित्त. आणि मी घरी पोहोचलो. पोहोचल्यानंतर मला भरपूर त्रास पण झाला ॲज युज्युअल जो होणार होता तो. आणि तितक्यात आहे ना मला कुत्र्याचा भोकण्याचा आवाज आला. भरपूर कुत्रे फिरताय सध्या आणि हे कुत्रे ना भरपूर ॲग्रेसिव्ह असतात, त्याच्यामुळे यांच्याजवळ जायचं नाही हातात काठी असल्याशिवाय. आमचं कुत्रं पण वाट्यावरूनच भोगता येईल, जवळ जात नाही त्यांच्या, कारण हे भरपूर बेकार कुत्रे असतात म्हणून. 2 वाजलेले आणि मला तूप पचलेलं आहे. आता तूप पचलेलं असं आहे का शरीर आहे ना आता तूप जे आहे ना ते म्हणजे ऑब्झर्व करतच नाही, ते डायरेक्ट बाहेर फेकून देतं, म्हणून ते पचलेलं आहे इतक्या लवकर. अदरवाईज त्याला भरपूर वेळ लागतो. 7-1 वाजता तूप पचतं. आणि म्हणजे मला 2 वेळेस जावं लागलं, लूज मोशन होता. म्हणजे तूप आता शरीर जास्त घेत नाही याच्यापेक्षा, असा अर्थ होतो त्याचा. आणि त्याच्यामुळे इतक्या लवकर पचलेलं आहे. पण तरी पण मी अजून जेवण नाही केलेलं आहे, घरी जाऊन जेवण करतो. इथे ना केशवसन त्यांचं आहे ना कापूस खुरपायचं काम चालू आहे. आमचा कापूस भरपूर मोठा झालेला आहे. मी तुम्हाला हा दाखवतो. साधारणतः गुडघ्या इतका कापूस झालेला आहे आमचा. आणि मला थोडी सर्दी पण होती. आता बघू डॉक्टर काय म्हणता आमचे जे पंचकर्मचे आहे ते. त्या एंडला ते खुरपताय डायरेक्ट. इथं मी काही जात नाही तिकडं, घरी जातो आता मी परत.
आणि हे घरी माझ्या वडिलांनी सोपे बाजूला केले होते आणि याच्या खाली साधारणतः इतके मुंगळे निघले होते आणि यांच्या अंडे पण बऱ्यापैकी प्रमाणात होते याच्या खाली. तर मागे मी तुम्हाला सांगितलं होतं श्रीला पाल भरपूर आवडते. तो काय करतो ना, पाल दिसली की झाडू घेतो आणि कोणाकडे तरी जातो आणि पालला पळवा म्हणतो. मग आपण झाडू घेऊन त्या पाल मागं गेलं की ती पाल पळती आणि त्याला एकदम आनंद होतो, एकदम हसायला लागतो. ती जशी पाल पळते ना तशी तो हसायला लागतो. तर इथं आता ते माझ्या आईवडिलाच्या खोलीतमध्ये पाल दिसली होती आणि मला तो घेऊन आला आणि आता ती पाल पळाली खाली. त्याच्यानंतर पाल गेली म्हणून ओरडतोय तो. कुठं गुणी माग गेली. पडशी नको. जाय झाडू ठेवून दे आता. झाडू ठेवून द्यायची तो तिथं.